नमस्कार मित्रांनो. तर आज वार आहे आपला गुरुवारचा आणि अर्थातच आज आहे आपल्याकडे सेन्सेक्सची विकली एक्सपायरी. तर मग आज आपल्यासाठी काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत मार्केटमध्ये ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्याकरता सगळा व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे बघायचा आहे. तर आपल्याला बघावं लागेल का कालचं क्लोजिंग अमेरिकेच्या मार्केटचं काय होतं. तर काल थोडा आपल्याला या ठिकाणी दिसते का डाव जोन्स जो आहे त्यामध्ये थोडीशी निगेटिव्ह क्लोजिंग होती. 17 पॉईंटच्या आसपास डाव जोन्स हा थोडा निगेटिव्ह क्लोज झाला होता. नॅसडॅकचा जर विचार केला तर नॅसडॅकमध्ये 150 पॉईंटच्या आसपासची तेजी होती आणि जो काय विक्स होता अमेरिकेचा त्यामध्ये जवळजवळ 5.5% करेक्शन होतं. म्हणजे कुठेतरी व्हॉलॅटिलिटी कमी होते आणि हे त्याचं साईन आहे. आणि थोडंसं आपण आपल्या याच्या युरोपियन मार्केटकडे जर बघितलं तर त्या ठिकाणी कॅक 40 जे आहे तर ते जवळजवळ त्या ठिकाणी त्याच्यामध्ये 2%ची तेजी होती. त्यानंतर दुसरं मार्केट फुटशी मार्केट आहे त्यामध्ये जवळजवळ त्या ठिकाणी 28 पॉईंटची म्हणजे साधारणतः 0.5% करेक्शन होतं. आणि जे डॅक्स आहे जर्मनीचं त्यामध्ये जवळजवळ 55 पॉईंटची करेक्शन होतं म्हणजे ते 0.5%च्या आसपास निगेटिव्हिटी त्या ठिकाणी होती. आणि आता आपल्याला बघायचे आहेत का सकाळच्या वेळेस जे ग्लोबल मार्केट काय चालू आहेत. सकाळचे ग्लोबल मार्केट म्हणजेच एशियन मार्केटमध्ये काय काय दिसतंय आपण त्या ठिकाणी जाणून घेऊ. तर इथे पहिल्यांदा निकाई जे जपानचं आहे त्या ठिकाणी 318 पॉईंटचे अर्थात जवळजवळ 0.5%च्या आसपासची तेजी आहे. त्यानंतर जे शंघाई आहे म्हणजे चायनाचं मार्केट त्या ठिकाणी थोडं 0.5%ची तेजी आहे. आणि दुसरा परत चायना 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 A50 नावाचा इंडेक्स आहे त्यामध्ये 0.5%ची तेजी आहे. आणि दुसरं हँगसेंग मार्केट जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये फ्लॅट टू पॉझिटिव्ह कारभार चालू आहे. आणि कोरियाचं जे मार्केट आहे त्यामध्ये 1.5%च्या आसपासची तेजी आहे. म्हणजे जर सगळा ग्लोबल माहोल जर बघितला तर तो ग्लोबल माहोल सगळा बेसिकली आपल्याला पॉझिटिव्ह दिसतोय. थोडंसं इंडेक्स फ्युचरमध्ये बघूया काय दिसतंय. तर फ्युचरमध्ये आपली निफ्टी जी आहे ती साधारणतः 25 पॉईंटच्या आसपास ओपन होण्याचे चान्सेस आहेत वरती गॅप असं दिसतंय. डाव फ्युचरही त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे आणि नॅसडॅक फ्युचरही पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच तसंही बघितलं तर ग्लोबल सगळं व्ह्यू सगळं पॉझिटिव्ह आहे. कम्युनिटीमध्ये आपल्याला या ठिकाणी बघून घ्यायचं आहे का कम्युनिटीमध्ये दिसतंय का इथे सोनं जे आहे ते सोन्यामध्ये आग लागली आहे. त्या इथे जवळजवळ आपल्याला $4232 आसपास सोनं गेलं आहे. आणि त्यानंतर चांदीमध्येही जवळजवळ आता $52 वरती चांदी गेली आहे. आणि क्रूड ऑइल हे बऱ्याच दिवसापासून एका नॅरो रेंजमध्ये काम करत आहे. नॅचरल गॅसही एका नॅरो रेंजमध्ये काम करतोय. तर या अशा पद्धतीने आपण बघतो का कम्युनिटीमध्येही सगळीकडे ठीकठाक कारभार चालू आहे. आणि क्रिप्टो करन्सीमध्ये जरा थोडं बघूया तर क्रिप्टोमध्ये आपल्याला या ठिकाणी तर आपण बघू शकता का क्रिप्टोमध्ये आता बिटकॉईनमध्ये 1.5%चं करेक्शन आहे आणि गेल्या याच्या 7 दिवसामध्ये 10%चं करेक्शन आहे. त्यानंतर इथेरियममध्येही त्या ठिकाणी बघतोय आपण का 10%चं करेक्शन आहे 7 दिवसामध्ये. आज 2.5% करेक्शन आहे. हे जे काय मेजर आपण त्याला स्टेबल कॉईन म्हणतो तर त्या कॉईनची अशी अवस्था आहे. तेव्हा आता याच्यामध्ये क्रिप्टोमध्ये आपण बघतोय का खूप मोठ्या प्रमाणात करेक्शन झालेलं आहे. आणि आता यायचं आहे आपल्याला का आपल्या मार्केटमध्ये आपल्याला आज काय करायचं आहे. त्याकरता आपल्याला थोडंसं आपला जो व्ह्यू आहे तो व्ह्यू आपल्याला जाणून घ्यायचा आहे. आता इथे जर आपण बघितलं असेल तर आपल्या मार्केटमध्ये आपल्याला काय काय करायला भेटतंय तर बघूया आपण इथे आता. तर पहिल्यांदा इथे आपण आता बघणार आहोत का निफ्टीचा चार्ट जर आपण बघितला तर त्यावरती आपल्याला निफ्टी 50 इंडेक्स आपण बघू. तर चार्टवरती आपल्याला आता लक्षात ठेवायचं आहे का जोपर्यंत उद्याचा जो म्हणजे आपला कालचा टॉप आहे तो टॉप आपण क्रॉस करत नाही म्हणजे तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे हा जो इथे तुम्हाला दिसतोय 25,339च्या आसपासचा टॉप आहे आणि सॉरी आपला 25,365चा तो आपण जोपर्यंत वरती जात नाही त्याच्या तोपर्यंत खरेदी करायची नाही. किंवा खाली जो आहे आपला 25,255च्या आसपास जर आला तर ह्या ठिकाणी आपला एक बाय राहील. ठीक आहे, हा इथे एक बाय आणि हा प्लस जर याच्यावरती जर टिकला तर मग आपल्याला इथे हा एक बाय राहील. मधला जो झोन आहे हा झोन आपला टाइमपास असणार आहे. आपल्याला या ठिकाणी मधल्या झोनमध्ये खूप काही करण्यासारखं नाही आहे. जर कोणाला शॉर्ट जर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कधी शॉर्ट करायचा तर शॉर्ट करण्यासाठी आपल्याला जो आहे जी रेंज आहे ती रेंज आपल्या शॉर्ट करण्यासाठी इथे आता डायरेक्ट बघा इथे या ठिकाणी आहे आणि ती आहे अराउंड 25,450च्या आसपासची. जर ह्या रेंजला भेटला तर तुम्ही त्या ठिकाणी सेल करायचा चान्स घेऊ शकता. ओके, तर ह्या अशा पद्धतीचा आपला साधारणतः निफ्टीचा सेटअप आहे.
त्यानंतर ॲक्सिस बँकेचे जे काही रिझल्ट आलेले आहेत, ॲक्सिस बँकेचे रिझल्ट खराब आलेले आहेत. ॲक्सिस बँकेचे खराब रिझल्ट आले तेव्हा त्या ॲक्सिस बँकेपासून आजच्या दिवस थोडंसं सावध राहा, किंवा जर असं वाटलं डीप पासून जरा थोडंसं आपल्याला जरा थोडं डीप पासून थोडंसं मार्केट वरती येते, तर मग त्या ठिकाणी थोडासा खरेदीचा चान्स पण घेऊ शकता. बँक निफ्टीमध्ये आपण जरा थोडंसं बघूया काय दिसतंय मुवमेंट. बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टीसाठी आपल्याला जो आहे कालचा टॉप तो आपल्याला क्रॉस करणं गरजेचं आहे. बघा, हा जो टॉप आहे आता 56,330 तास सपोर्ट झाला आहे, त्याच्यामुळे त्याचा काही विषय राहिला नाही. बँक निफ्टीमध्ये खरेदी करायची असेल तर आपल्याला 56,900च्या वरती जर टिकला तर खरेदी करू शकता. पॉसिबल टार्गेट आपल्याला त्या ठिकाणी 57,300च्या आसपास भेटतील, आणि त्यानंतर जर बाय चान्स जर भेटला तर 56,600 हा एक आपला चांगला बाय झोन असू शकतो. ओके, म्हणजे हा बाय झोन जर आज आपला असला तरी तुम्हाला टार्गेट 56,900 भेटतील. 56,900च्या वरती टिकला तर 57,300च्या आसपास टार्गेट भेटतील. थोडंसं चालू बघूया का आपल्या मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी काय काय केलेलं आहे, खरेदी विक्री वगैरे काय आहे, आपण त्याचाही डाटा एकदा जाणून घेऊया. तो डाटा आपण या ठिकाणी ते बघूया आत्ता. ओके, आता हा जो डाटा दिसतोय आपल्याला, तर या डाट्यानुसार आपल्याकडं आपल्या मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी काय केलेलं आहे ते आपण या ठिकाणी आता इथे थोडंसं बघूया. आता इथे आपल्या कॅश मार्केटमध्ये आपण बघतोय का विदेशी गुंतवणूकदारांनी जी खरेदी केलेली आहे ती खरेदी आपल्या मार्केटमध्ये कॅशमध्ये आपण बघतोय जवळजवळ खरेदी 68 करोड रुपयाच्या आसपासची खरेदी ही त्या ठिकाणी आपल्याला कॅशमध्ये केलेली आहे. त्यानंतर जवळजवळ किती 1,008 करोड रुपयाची आपल्या याच्या निफ्टी फ्युचर बँक निफ्टी फ्युचर खरेदी केलेत, आणि 1434 करोड रुपयाचे आपले याच्यावर स्टॉक फ्युचर खरेदी केलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 2500 करोड रुपयाच्या आसपासची सगळी खरेदी ही काल एफआयने केली आहे. विक्स आपलाही 5.5% पर डाऊन झाला आहे, आणि ती एक आपल्यासाठी चांगली समाधानाची गोष्ट आहे. तेव्हा आता हा सगळा आहे आपला मार्केट चालू होण्यापूर्वीचा डाटा, आणि तेव्हा मग आता आपल्याला जो हा सगळा डाटा आणि हा सेटअप लक्षात ठेवून ट्रेड घ्यायचा आहे. तर एकंदरीतच हा डाटा आपल्यासमोर मांडायचा माझा प्रयत्न होता. तेव्हा आता एकंदरीत असं वाटतं ते आपण थांबूया. अर्थातच जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपलं चॅनल सबस्क्राईब करा. त्यानंतर आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला मी खाली दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा, आणि त्यानंतर मग आणखीन एक काम करू शकता. जर आपला यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनलचा जर तुम्हाला मेंबरशिप घ्यायचा आहे त्यासाठी आपला यूट्यूब चॅनल जॉईन करा. तुम्हाला त्या मेंबरशिपमध्ये आपले स्विंग ट्रेडिंगचे चांगले महत्त्वाचे व्हिडिओज मिळतील, आणि त्यासाठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलचं मेंबर होणं गरजेचं आहे. ओके, आणि तेव्हा इथे थांबूया आपण. परत भेटूया नवीन विषयासह.